योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। नमस्कार, मी मायावती अंभुरे, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसूफ यांची मागणी। रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर यांचा आरोप, नाहीतर रिपब्लिकन सेना आपल्या पद्धतीने बिमोड करणार असल्याचा इशारा। आता सविस्तर बातम्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे शहरात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना कोणत्या वेळेत कोणता निर्णय घ्यावा हे कळत नसल्याचे प्रतिपादन केले, तर त्यांनी विविध विषयांवर त्यांची पक्षाची भूमिका विशद केली। प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, ते बाबासाहेबांचे नातू आहे, बाबासाहेबांच्या कुटुंबाचे बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते आमच्या समाजातले अत्यंत हुशार असे नेते आहे, पॉलिटिक्सची जाणीव असणारे नेते आहे। पण कोणत्या वेळेला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय लवकर घेत नाही आहे, त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। तर महाविकास आघाडीमध्ये त्यांनी दिलेला जो फॉर्म्युला 12-12चा आहे, तो 12-12चा फॉर्म्युला चांगला फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला महाविकास आघाडीने स्वीकारावा आणि 12-12 असे 48 जागा ज्या आहेत त्या त्यांनी 12-12 वाटून घेतल्या। त्यांची 12 वाटवायला आम्हाला काही वेळ लागणार नाही आहे, त्यामुळं ठीक आहे, त्यांनी 12 जागा वाटून घ्याव्या। त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे, त्याचा महाविकास आघाडीने प्रयत्न करावा। पण प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे ऍक्टिव्ह नेते आहे, पण ते लवकर निर्णय घेत नाही आहे आणि त्यामुळं एक तर आमचं पूर्वीच्या काळामध्ये मोठं नुकसान हे झालं की शरद पवारांच्या काँग्रेस सोबत 90 मध्ये जी युती झाली त्यावेळेला मी एकट्यानेच पाठिंबा दिला, पण समाज माझ्यासोबत होता। आणि त्यावेळेला जर प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर हे कोणी माझ्यासोबत आलेलं आहे, ते सगळे मिळून जर आम्ही काँग्रेस सोबत अलायन्स केला असता तर आम्हाला सत्तेचा 1/3 1/4 वाटा मिळाला असता आणि सत्तेमध्ये 12, 14, 15 मंत्री आपली अडचणीचे राहिले असते, ती आमची चूक झालेली आहे। तर त्यानंतर आता अशी वेळ कधी येईल असं वाटत नाही आहे, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जे एखादं मंत्रिपद मिळतंय त्याचं कारणच हे आहे की त्यावेळेस आपण ती चूक केली आहे। त्यावेळेस आपण जर 15-20 आमदार निवडून आणले असते तर ती कंट्रोल राहिली असती,
तर ते त्यावेळेला बाळासाहेबांनी काय माझं ऐकलं नाही, ते जनता दलासोबत आपण जाऊया असं त्यांचा आग्रह होता. सोनिया गांधीजी, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी, कम्युनिस्ट पार्टीचे नेते, समाजवादी पार्टीचे नेते, या ममता बॅनर्जी, नितीश कुमार, या सर्वांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. परंतु ते नेते काय जायला तयार नाही. ठीक आहे, तो त्यांचा विषय जायचं नसेल असं नाही. पण सर्व जनसमभावाची भूमिका आपली असली पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये RPIला 1-2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. कुठल्या जागा द्यायच्या त्या बसून त्याच्यावर चर्चा होऊ शकेल. आणि शिर्डीमध्ये माझी इच्छा आहे, मी एकदा त्या ठिकाणी हरलो होतो. माझी राज्यसभा 24 पर्यंत आहे, पण जर मला संधी मिळाली तर लोकसभेमध्ये येण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी वरिष्ठ नेत्यांना बोलणार आहे. इथं माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याशी बोलणार आहे. आणि RPIला 1-2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च आचार्य शंकराचार्य यांचे योगदान काय असा प्रश्न विचारून शंकराचार्य व तमाम हिंदू धर्माचा अपमान केला असल्याचा आरोप करत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च आचार्य शंकराचार्य यांचे योगदान काय असा प्रश्न विचारून शंकराचार्य व तमाम हिंदू धर्माचा अपमान केला असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष शंकराचार्य यांचा अपमान सहन करणार नाही. याचा निषेध करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक येथे भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध म्हणून जोरदार आंदोलन करण्यात आले. नारायण राणे यांना तात्काळ अटक करून मंत्रिमंडळातून बरखास्त करा व हिंदू धर्म व शंकराचार्य यांची माफी मागा अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल, मोहन देशमुख, हेमा पाटील, अनीस पटेल, आकेफ रजवी, डॉक्टर अरुण शिरसाट, उमाकांत खोतकर, सागर नागरे, डॉक्टर निलेश अंबेवाडीकर, आसमत खान, अनिता भंडारी, शकुंतला साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी या 1.5 फुट्या हुकुमी चोर नारायण राणेचा जाहीर निषेध शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध करतो. आणि त्यांनी या आचार्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा पण मी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध करतो. आणि काँग्रेस पार्टी, काँग्रेस पक्ष हिंदूचा अपमान सहन करून घेणार नाही. नरेंद्र मोदी यांना आमची मागणी आहे की असे 1.5 फुट्या नारायण राणेला या केंद्रीय मंत्रिमंडळातून बरतर्फे करण्यात यावे. की नरेंद्र मोदी जे हे भारतीय जनता पार्टीचे जे पंतप्रधान जे आहे देशाचे, तर त्यांनी तात्काळ नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी. नाही तर अन्यथा आज हजारोंना आज कार्यकर्ते जमलेले आहे. जर त्यांची येत्या 2 ते 3 दिवसात जर हकलपट्टी नाही झाली तर लाखोने जनसमुदाय संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरण. खैरे आमचा विरोधक होऊ शकत नाही. खैरे यांनी 20 वर्षात केलेलं काम दाखवलं तर 51 रुपयांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली असून त्यांनी आगामी निवडणुकीत खैरे यांचे आव्हान नसल्याचे देखील म्हटले. मी सांगतो खैरे हे आमचा म्हणजे विरोधक होऊच शकत नाही. आणि तुम्ही जे बक्षिसाचं बोलले, खैरेची पात्रता मला सांगायची, खैरेची पात्रता जादात जादा 51 रुपयाची पात्रता ठेवू आपण त्याला. एखादं बक्षीस त्यांना एखादं काम जर दाखवलं तर आपण त्याला 51 रुपये बक्षीस ठेवू. तुमची काय बक्षीस मोहीम काय सांगा. बक्षीस मोहीम खैरेंनी 20 वर्षात कोणतं काम केलं ते त्यांना दाखवावं आणि बक्षीस 51 रुपये घ्यावं प्रत्येक काम. बरं, आता लोकसभेची चर्चा सुरू आहे. तुमचं नाव आहे, भागवत कराडांचं नाव आहे. सक्षम उमेदवार कोण होईल 2024 खासदार? मला एक सांगायचं की आमच्या दोघांची जरी आज चर्चा झाली असेल, पण महायुती जे काही ठरवल, महायुतीचा जो उमेदवार राहील त्याला आम्ही निवडून आणण्याचं काम करू. पंतप्रधान नरेंद्र मोदीचं एक हक्काचं मतदान हे आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचं राहील, एवढं मी आजच्या प्रसंगी सांगतो. आणि तुम्हाला एक सांगतो, इथला जो उमेदवार आहे हा उमेदवार 3 लाखापेक्षा जास्त मतांना आम्ही निवडून आणू. संजय शिरसाट यांनी भाषणाच्या सुरुवातीला जे काही बोललो त्यानंतर अब्दुल सत्तार नाराज झाल्यासारखं दिसतं.
नाही नाही, तसं काहीच नाही. संजय शिरसाट यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि अब्दुल सत्तार हे पक्षातच आहे, त्याच्यामुळं ते नाराज व्हायचा संबंध नाही. विनाकारण बिनबुड याच्या आधी सुद्धा असे आरोप झालेले, याच्या आधी आरोप झाले. ज्यांनी आरोप केले होते त्यांनाच मी सांगितलं होतं तुम्ही मला किती टक्के दिले. ज्यांनी आरोप केले होते त्यांनाच मी विचारलं होतं तुम्ही मला किती टक्के दिले. फुकट ऐकून घ्या. मी असा एक पालकमंत्री कुठल्याही कार्यकर्त्याचं रक्त शोषण केलेलं नाही. कार्यकर्त्याला मोठं करायचं काम केलं, कार्यकर्त्याकडून टक्केवारी घ्यायचं काम मी नाही केलं. म्हणून कार्यकर्ता हा सगळा माझ्या पाठीशी आहे, शिवसेनेच्या पाठीशी आहे, शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे, महायुतीच्या पाठीशी आहे. यांना किती आरोप करून द्या, पण तुम्हाला सांगतो उभाटाच्या उमेदवाराला आम्ही जर त्याची जागा नाही दाखवली तर मला विचारा काय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राष्ट्रपतीला पत्र लिहिलं, त्यात ठाकरे शब्द लिहिता येऊ नये हे दुर्दैव आहे. ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे डोंबऱ्यांचा खेळ आहे. अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. काल उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे कल्याणला 19 वर्षानंतर एका शाखेला भेट द्यायला गेले होते. किती? 19 वर्षानंतर. आणि टाइमपास त्यांनी जवळपास 7 ते 8 तास तिकडे केला. मातोश्रीमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता लोकात जावं हे कोणीतरी कल्पना किंवा आयडिया त्यांना दिल्यामुळे ते काल कल्याणला गेले होते. आक्षेप त्याचा नाहीच आहे. जर पूर्वी जर असं जर लोकात मिसळले असते, भेटले असते, आमदारांना भेटले असते, पदाधिकाऱ्यांना जर भेटले असते तर ही अवस्था त्यांची झाली नसती. दुसरी गोष्ट आहे, त्यांनी राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय. काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही या. राष्ट्रपतीला ज्या काळाराम मंदिरामध्ये आयुष्याचे कधी गेले नाही, प्रथमतः हे जात आहेत आणि राष्ट्रपतीला पत्र लिहित आहेत. शिवसेनाचे जे तुकडे झाले म्हणा किंवा विभाग, त्याचे एक पार्टिशन जे झालं त्याला कारणीभूत तुम्ही आहात. मिनिमम कॉमन प्रोग्राम. मग त्याच्यामध्ये काय, तर हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही, वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणा. माझ्याकडे एक पत्र आहे, त्यांनी जे राष्ट्रपतीला लिहिलंय. राष्ट्रपतीला ठाकरे नावाचा किती तुम्ही व्यापार केला, कसं बदनाम केलंय या पत्रामधून ते दिसून येतं. ठाकरे हा शब्द वाचा एकदा. राष्ट्रपतीला पत्र लिहिताय ना, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख या पत्रामध्ये काय आहे हे एकदा पहा. अरे ज्या ठाकरे कुटुंबाच्या नावावर तुम्ही आज मोठे झालेला आहात, तो ठाकरे शब्दही तुम्हाला लिहिता येऊ नये, याच्यासारखं दुर्दैव मला वाटतं कोणतं नाही. ज्या शिवसेना, ज्या ठाकरे नावाचा दबदबा या महाराष्ट्रात नाही, देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे, ते नाव तुम्हाला लिहिता येत नाही. हे तुम्हाला राष्ट्रपतीला पाठवलेले पत्र आहे. आणि म्हणून या सगळ्या चुका तुम्ही वारंवार केलेल्या आहात, म्हणून पक्ष तुमच्या हातातून गेलेला आहे. निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे काही पत्र व्यवहार केला ना, त्याच्यातही अशाच सगळ्या मोठ्या मिस्टेक केलेल्या, ब्लंडर मिस्टेक ज्याला म्हणतात, तुम्ही त्या केल्यात. म्हणून तुमचा पक्ष तुमच्या हातातून गेलाय, धनुष्यबाण हातातून गेलाय. जे तुमच्याकडे कायदे तज्ज्ञ आहेत, जे तुमचे दलाल आहेत, त्यांना एकदा हे पत्र दाखवा आणि ही मिस्टेक का झाली याचं उत्तर मागा. कारण की तुम्ही हे पत्र लिहितच नाहीत ना. अत्यंत विद्वान लोक तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांनीच हे पत्राचा ड्राफ्ट तयार केला असावा. खाली तुम्ही केलेली ही सही आहे. म्हणून आता ठाकरे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार, नैतिक अधिकार उरले नाही, हेच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. दुसरं, आता तुम्ही वरळीला 16 तारखेला काय फ्रेज घेतायत, हा डोंबऱ्याचा खेळ. डोंबऱ्याचा कल्याणला एक डोंबऱ्याचा खेळ झाला, आता वरळीला डोंबऱ्याचा खेळ. ही पाल अशीच उचला आणि प्रत्येक गावागावामध्ये फिरा. हेच आता तुमचं अस्तित्व आहे, हे या ठिकाणी मला आपल्याला नमूद करून सांगावंसे वाटतं.
अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. मी अनिल कुमार बस्ते, बी पॅन्थर्स या सामाजिक संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आज या मराठवाडा विद्यापीठाला जे नाव देण्यात आलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नामविस्ताराला आज 30 वर्ष झालेली आहेत. ज्या भीमसैनिकांनी यासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना मानवंदना देण्यासाठी, त्याचप्रमाणे तमाम भीमसैनिकांना, तमाम वंचितांना या ठिकाणी आज मी बी पॅन्थर्सच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम.
हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप आभार मानतो। आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ गेट समोर विविध पक्ष, सामाजिक संघटनांसह डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठा भीमसागर रविवारी सकाळपासून उसळला होता। दिवसभर ह्या ठिकाणी लाखो भीमसैनिकांनी हजेरी लावली। यातील काही भीमसैनिकांनी एडीएन सोबत संवाद साधला। आज 14 जनवरी के अवसर पर मैं पूरे जन समुदाय को, इस शहर वासियों को नाम विस्तार दिन की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। मेरी तरफ से, मेरी परिवार की तरफ से, सिख समुदाय की तरफ से, श्री गुरु तेग बहादुर एजुकेशन सोसाइटी की तरफ से, और मुझे आज ये 30वें वर्धापन दिन पे कहते हुए बहुत गर्व होता है कि जो 17 साल इस नाम विस्तार का संघर्ष चला, मेरे पिताजी इसमें प्रमुख भूमिका निभा रहे थे। और जब वो नाम विस्तार हुआ उस शहर के महापौर थे और हमारे नेता आदरणीय शरद चंद्र जी पवार ने इसका ठहराव किया। इसका मुझे बहुत गर्व है और मैं सभी शहरवासियों को फिर से एक बार शुभकामनाएं देता हूँ। और जो इस संघर्ष में जिन्होंने अपना बलिदान दिया और संघर्ष किया उन सबको नमन करता हूँ। ही शैक्षणिक संस्था सुरू केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होतं की या ठिकाणी एक मोठं विद्यापीठ निर्माण झालं पाहिजे, म्हणजे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना इथे येऊन उच्च शिक्षण घेता येईल। या मानसिकतेतनं, या भावनेतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात विद्यापीठाची संकल्पना होती आणि त्यानंतर ह्या विद्यापीठ इथे तयार झालं। हे विद्यापीठ इथे तयार झाल्याच्या नंतर त्याला मराठवाडा विद्यापीठ असं नाव देण्यात आलं होतं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाने या विद्यापीठाची जागा, या विद्यापीठाची मुहूर्तमेढ लागली आणि तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इथे दिलं जात नाही। ही कल्पना 1974 मध्ये या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जे विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहत होते तेथील एक दलित सामाजिक संघ नावाची संघटना होती। त्या दलित सामाजिक संघाच्या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा सुरू केली आणि त्याच्यानंतर 1978 मध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात ही गोष्ट आली आणि त्यांनी या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं याच्यासाठी संघर्ष केला, याच्यासाठी प्रयत्न केला। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी मरणाला भीत नाही, कारण जो मरणाला भीतो तो आधीच मेलेला असतो। हे बाबासाहेबांचं वाक्य होतं आणि ते आमच्या रोमारोमात आहे, आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे। म्हणून आम्ही देखील मरणाला भीत नाही, कारण आम्ही मेलेलो नाहीत, आम्ही जिवंत आहोत, आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत। आणि आम्हाला जर समजा पुन्हा ह्या मनोवाद्यांनी नव्यानं 2014 पासून जो प्रयत्न चालू केलेला आहे की पाठीला झाडू आणि गळ्यात मडकं टांगण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या भारताचं संविधान बदलण्यासाठीचा जो प्रयत्न चालू आहे, तर त्यांना हे इथून मी ठामपणे सांगू शकतो की बाबासाहेबांची लेकरं अजून जिवंत आहेत आणि तो संघर्ष जर समजा पुन्हा करण्याची वेळ आली, आम्हाला जर समजा अशा पद्धतीने जीवाचे बलिदान द्यावं लागलं तरी आम्ही त्याच्यासाठी मागे पुढे पाहणार नाही। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिनानिमित्त आज विद्यापीठ गेटजवळ लाखोच्या संख्येने आपला आंबेडकरी समाज हा जमा होत असतो। या निमित्त मी एडीएनच्या माध्यमातून एवढं सांगेल की ज्या नाम विस्तारासाठी नामांतर लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांच्या स्मारकाला जो विद्यापीठ जे विलंब करत आहेत, तर मी आपल्या माध्यमातून एवढी विनंती करतो की लवकरात लवकर हे स्मारकाचं काम तात्काळ करून आंबेडकरी समाजाच्या मागणीला आपण दुजोरा द्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक हे अभिवादन करण्यासाठी येतात व या ठिकाणी एक संघर्षाचा वारसा, एक अस्मितेचा वारसा या ठिकाणी या शहीद स्तंभाला अभिवादन करून, विद्यापीठाला अभिवादन करून असंख्य नागरिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातात। बाबासाहेबांच्या विचाराची शिदोरी या ठिकाणाहून असंख्य भीमसैनिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात। मला या नामविस्तार दिनानिमित्त एवढं सांगायचं आहे की बाबासाहेबांची
ज्या विचारांची धगधगती जी आग आहे ती कायम तेवत ठेवा भीमसैनिकांनो, कारण मनुवादी विचारसरणीचं राज्य आहे। अनेक मनुवादी विचारसरणीचे लोक हे आंबेडकरी विचारधारेवर घाला घालण्याचं काम करत आहेत। मागच्याच वर्षी या ठिकाणी प्रतिगेट तयार करण्यात आलं होतं, परंतु हे काही जागरूक भीमसैनिकांच्या वतीने पाडण्यात आलं व या ठिकाणच्या मनुवादी सरकारला इशारा देण्यात आला की या ठिकाणी आंबेडकरी चळवळ ही जिवंत आहे व जिवंत आम्ही शेवटपर्यंत ठेवू, बाबासाहेबांच्या नावासाठी शेवटपर्यंत लढा देऊ एवढं सांगतो व नामविस्तार दिनाच्या सर्व भीमसैनिकांना माता भगिनींना लाख लाख शुभेच्छा देतो। या नामांतराच्या लढाईमध्ये 1978 ते 94 असा कार्यकाळ गेला। त्यामध्ये कित्येक भीमसैनिकांचे प्राण गेले, कित्येकाने स्वतःच्या प्राणाची आहुती दिली। ह्या बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला मिळू नये म्हणून या ठिकाणची यंत्रणा या ठिकाणी काम करत होते, परंतु बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित असलेला भीमसैनिक नेते कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढत होते। त्यांनी शेवटी सरकारला झुकवलं आणि 1994 14 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळालं। त्याचा वर्धापन दिनानिमित्त मी सर्व भारतीयवासियांना, संविधानवाद्यांना, लोकशाही मानणाऱ्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। पण एक मोठी शोकांतिका या ठिकाणी अशी दिसून येते की विद्यापीठाला जे नाव बाबासाहेबांचं दिलं त्या नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेले भीमसैनिक जे आहेत याच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणचं प्रशासन कुठलंही काम प्रगतीपथावर नेत नाही। सारखी मागणी असूनसुद्धा ही आव्हानात्मक गोष्ट या ठिकाणच्या विद्यापीठ प्रशासनाकडे होत आहे। त्यामुळे इथून पुढचा लढा हा विद्यापीठाच्या असणाऱ्या या नामांतर लढ्यातील शहीदांना अभिवादन देण्यासाठी, त्यांचं स्मारक करण्यासाठी हा लढा अजून तीव्र केला जाईल। या सर्व आजच्या या घडामोडीचा एडियन चॅनलमार्फत या ठिकाणी वृत्त संकलन होत आहे। छान पद्धतीने विद्यापीठ नामविस्तार दिनाचा सोहळा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहात। मी पुन्हा एकदा आपल्यालाही शुभेच्छा देतो। सर्व भारतवासियांना नामविस्तार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गीत रचून ते गाऊन समाजाचे प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध गायक दत्ता शिंदे हे विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शहरात आले असता त्यांनी एडियन सोबत बोलताना आंबेडकरवाद्यांनी एकत्र यावे असे आवाहन केले की आपण एकत्रित जर आलात, एक संघ झाली आपली, तर बाबासाहेबांचं कार्य परत आपण उज्ज्वल कसं करू, क्रांतिमय कसं करू, हे फक्त आपल्या एकीमध्ये आहे। प्रथम तर नामांतर दिनाच्या औरंगाबादवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातून बरेचसे लोक या ठिकाणी आले आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो। कारण मी कविगायक दत्ता शिंदे संपूर्ण जीवनच माझं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये गेलेलं आहे। गीत गायन करताना, गीत लिहिताना संपूर्ण खेडोपाड्यामध्ये लहानपणापासून फिरत आलेलो आहे आणि शेवटपर्यंतसुद्धा। आणि आपल्या औरंगाबादमध्ये बरेचसे माझे शिष्यमंडळी आहे, समाज माझा बराचसा ओळखीचा आहे आणि हे पहिल्यापासूनच ज्यावेळेस नामांतर होण्याच्या अगोदर नामांतराबद्दल बरेचसे गीतं लिहिले आणि नामांतर झालं तेव्हापासून एकही दिवस मी गैरहजर नाही आहे। मी औरंगाबादला बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्यासाठी निश्चित येतो, म्हणजे येतो। माझा प्रोग्राम बुकिंग कुठं जरी असेल बाहेर तरी मी कॅन्सल करून या ठिकाणी येतो आणि औरंगाबादकरांना एवढाच मी एक शुभेच्छा देतो आणि शुभेच्छेमध्ये सांगतो की सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे। कारण संविधानाला धोका असल्यामुळे हे माझं मेन आता मी जे कार्य हातामध्ये घेतलं आहे, गीत लिहिण्याचं हातामध्ये घेतलं आहे, ते फक्त सर्वांनी एक जीवानं राहणं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणं। जसं एक जीवानं नामांतर मिळवलं तसं एक जीवानं संविधान जिवंत असावं, राहावं आणि ठेवणार आपण। एवढीच मी औरंगाबादवासियांना कळकळीची विनंती करून एक व्यथा माझी व्यक्त करतो, संविधानाकडे लक्ष असावं। आणि जातीयता खूप वाढलेली आहे, यामुळं काय विचार नसल्यामुळं, एकत्रित समाज नसल्यामुळं थोडी धूळधाणी झालेली आहे। त्यामुळं आंबेडकरवादियांना, औरंगाबादच्या सगळ्या माझ्या बांधवांना, बहिणींना, कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती राहील की आपण एकत्रित जर आलात, एक संघ झाली आपली, तर बाबासाहेबांचं कार्य परत आपण उज्ज्वल कसं करू, क्रांतिमय कसं करू, हे फक्त आपल्या एकीमध्ये आहे। मनुवाद्यांना हे कळून चुकलं की बाबासाहेब आंबेडकरांचा कुठलाही जरी प्रोग्राम असेल तो रात्री 9 वाजता चालू झाला तर पहाटे 5-6 वाजेपर्यंत चालतो।
आणि यामुळं ह्या शासनानं संपूर्ण विचार करून, केंद्र सरकारनं विचार करून या कार्यक्रमावर आमच्या बंदी आणली आहे. शहरामध्ये फक्त 10 वाजेपर्यंत प्रोग्राम चालतो, परंतु 10 वाजेपर्यंत आम्हाला कोण पैसे देणार आहे? त्यामुळं आमच्या सर्वच गायकांचे प्रोग्राम कमी झालेले आहेत. याचाही विचार आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. कार्यक्रम चालू आहेत, माझे गाणे लिहिणे चालू आहे, यूट्यूबला माझे गाणे टाकणं चालू आहे समाजापर्यंत, परंतु कार्यक्रम एकदम कलावंताची एवढी अवस्था झालेली आहे कारण वेळेअभावे केंद्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने वेळेचं बंधन केलं. त्याच्यामुळं 1-2-3 तासाचा प्रोग्राम आपल्या ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवतात आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांचा विचार कुठंतरी मार्गदर्शनामध्ये कमी वाटतो असं गायकाच्या मनामध्ये खेळू लागलेलं आहे. बाकी प्रोग्राम आहेत छोटे मोठे. सरकारकडून अपेक्षा करण्यासाठी आता बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच रजिस्ट्रेशन झालेलं आहे. संस्थेचा अध्यक्ष संस्थापक मीच आहे आणि ह्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कलावंताच्या कामासाठी मी स्वतः फिरतो आहे. त्यांच्या मानधनासाठी, त्यांच्या प्रत्येक सुविधा ज्या बांधकाम कामगारांना शासनाने नोंदी करून घेतलं, त्यांना प्रमाणपत्र दिलं, त्याच पद्धतीनं माझ्याही प्रत्येक जिल्ह्याच्या कलावंताला त्याची नोंद होणं गरजेचं आहे. शासनाचं प्रत्येकाला प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे आणि संपूर्ण शासनाच्या सुविधा माझ्या कलावंतापर्यंतसुद्धा जाव्या म्हणून हे शेवटपर्यंत माझं हे काम राहील. माझ्या संस्थेच्या वतीनं बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्र राज्य, मी या संस्थेतून स्वतः काम करतो आहे. आता मला वाटतं 29 फायली मुंबईच्या मी भरून या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी बरेचशा कलावंताला सदस्य नोंदणी करून घेऊन त्यांच्याही शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याच्याकडे माझं लक्ष आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने काही गुंड शेतकऱ्यांचा कसत असलेल्या शेतजमिनी ताब्यात घेत असल्याचा आरोप रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला असून त्यांनी अन्य विषयावर देखील आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. आम्हाला वाटतं की ईव्हीएम हटाव देश बचाव याच्यासाठी सुद्धा आम्हाला प्रचंड रिस्पॉन्स मिळेल कारण लोकांची सुद्धा अशी आता भावना होत चाललेली आहे. कशी कोणाकडे आहेत, कशा आहेत, काय आहेत, कोणालाही त्याचा थांग पत्ता नाही. आणि अशा वेळेला या देशामध्ये लोकशाहीचा या इलेक्शन पद्धतीमुळे गळा घोटला जातो आहे, तो ताबडतोबीने थांबायला पाहिजे असं आमचं मत आहे. तर या सर्व गोष्टीवरती आणि दुसरं एक स्थानिक लेवलला मला आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे गायरानाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अनेक गोरगरीब जनता या मराठवाड्यामध्ये अनेक वर्षापासून म्हणजे 25-30 वर्षापासून गायरानं मध्ये शेती करत आहेत. परंतु सिल्लोडमध्ये आत्ताच आमच्या काही कार्यकर्त्यांची अनेक निवेदनं दिलेली आहेत की इथे असणारे जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार यांचे नाव घेऊन काही गावगुंड सिल्लोडमधल्या दलित कुटुंबांच्या, गोरगरीब जनतेच्या, अनुसूचित जातीतल्या जनतेच्या जी काही त्यांनी केलेली शेती आहे ती ताब्यात घेण्याचा, त्यांना तिथून हुसकवून लावण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल पोलीस स्टेशनला गेल्यानंतरसुद्धा त्याची दाद घेण्यात येत नाही. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि त्यामुळं आपल्या माध्यमातून मी या महाराष्ट्र सरकारला आव्हान देतो की अशा पद्धतीनं या गावगुंड जर या महाराष्ट्रामध्ये थैमान घालत असेल तर त्यांचा वेळीच बिमोड करावा. न पेक्षा रिप्लेस सिन्हा आमच्या पद्धतीने मग बिमोड करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील. खरं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ व्हावं करते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माणसाचं नाव ज्याला म्हणजे जगामधला विद्वान पुरुष असं ज्याला समजलं जातं त्याच्या नावानं असणाऱ्या विद्यापीठाचे या पद्धतीचं जुगाड होत असेल तर ते खरं म्हणजे सर्वच जे याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत म्हणजे वेगवेगळे कॉलेजेस असतील किंवा इकडच्या वेगवेगळ्या संघटना असतील, त्याचबरोबर इथे येणारे कुलगुरूंची पण रिस्पॉन्सिबिलिटी तेवढीच असेल की या सर्वांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून हेच विद्यापीठ कसं आंतरराष्ट्रीय दर्जाचं होईल त्यासाठी प्रयत्न करणं आणि खास करून सरकारने सुद्धा या विद्यापीठाला स्पेशल एक वेगळ्या प्रकारची एक त्यांना सहाय्य विशेष बाब म्हणून त्यांना एक हे करायला पाहिजे असं मला वाटतं की हे क्लस्टर विद्यापीठ
आणि हे सर्व म्हणजे एक प्रकारे शिक्षणाचं बाजारीकरण करण्याचं धोरण हे सरकार चालू आहे. आज अनुदानित कॉलेजेस असल्यामुळे गरिबाची मुलं आज शिकत आहेत. उद्या ही सर्व कॉलेजेस प्रायव्हेट झाली तर त्याच्यामध्ये मला वाटत नाही की गरिबाची पोरं शिकू शकतील. आजच एवढ्या प्रचंड फीज आहेत की त्या फी गरिबांच्या मुलांना परवडत नाही. आणि म्हणून पीपल एज्युकेशन सोसायटीचं धोरण आहे की सरकारी अनुदानावर चालू असलेले सर्वच कॉलेजेस चालू राहिली पाहिजेत, जेणेकरून या गोरगरीब जनतेला शिकायला स्वस्त्यामध्ये म्हणजे स्वस्त शिक्षण मिळू शकेल. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नमस्कार, मी पूनम. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसूफ यांची मागणी. रिपब्लिकन नेते आनंदराज आंबेडकर यांचा आरोप, नाहीतर रिपब्लिकन सेना आपल्या पद्धतीने बिमोड करणार असल्याचा इशारा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदोबस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल.